14 गावामध्ये फक्त आमच्याच शाळेला नाही तर 14 गावातली सर्व शाळांना आम्ही माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून सर्वच शाळांना मोठ्या प्रमाणामध्ये वह्यांचं वाटप आहे। आता फक्त पिंपरीमध्ये आपण सुरुवात केलेली आहे। आता आपल्याला संपूर्ण 14 गावामध्ये जाऊन सगळ्या शाळांमध्ये त्याचं वाटप करायचं आहे। शिवसेना हे फक्त राजकारण करत नाही तर शिवसेना हे समाजकारण करते। शिवसेनेचं पहिल्यापासूनचंच ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण 20% राजकारण। आणि ही गोष्ट काय आज इलेक्शन आहे किंवा काय असा प्रकार नसतो। आम्ही दरवर्षीच साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असतो, आमच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करत असतो की साहेबांचं एक ध्येय आहे की इथला कोणीही माणूस शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, शिक्षणापासून तो कुठे म्हणजे त्याला काय आर्थिक अडचणीमुळे तो मागे नाही राहिला पाहिजे। याच्यासाठी सर्वतोपरी मदत असणे जी पाहिजे ती मदत करण्यासाठी खासदार साहेब आणि आमचे आमदार साहेब तत्पर आहेत आणि त्या माध्यमातूनच संपूर्ण 14 गावाला आणि संपूर्ण लोकसभा आणि विधानसभेमध्ये सर्वांनाच या वह्यांचं वाटप केलेलं आहे। आणि आरोग्य शिबिरं पण वेळोवेळी साहेबांच्या माध्यमातून केली जातात। त्या माध्यमातून पण आरोग्य सेवेसाठी पण दिवस रात्र सर्वांना मदत केली जाते। हे आमचं शिवसेनेचं कार्य आहे। आपले सगळ्यांचे लाडके खासदार संसद रत्नश्री श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आपले सगळ्यांचे लाडके आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी जो वह्या वाटपाचा एकही विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून शैक्षणिक साहित्यामुळे वंचित नाही राहिला पाहिजे, त्याची चांगली प्रगती झाली पाहिजे आणि त्याने पुढे जाऊन आपल्या विभागाचं नाव काढलं पाहिजे। यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने मदत म्हणून त्यांनी शैक्षणिक साहित्य पुरवलेले आहे आणि त्याच मार्फत त्यांनी हे वह्या पुस्तकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नमस्कार। आपल्याला सर्वांना माहिती आहे की संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा कामाचा झपाटा ह्या सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला नव्हे तर जगाला माहिती पडलेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून त्यांची या पूर्ण भारतभरात ओळख झालेली आहे आणि समाजकारणाच्या आणि शैक्षणिक उच्चतेच्या, कारण ते स्वतःच एक डॉक्टर आहेत, त्याच्यामुळं उच्च शिक्षित असल्यामुळं शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे समजून सांगण्यासाठी हे जाणूसाठी आज त्यांचा हा आजचा नाही तर प्रत्येक वर्षी ह्याच वर्षी वाटतात म्हणून काही आता दिवे दिवाळीला लागतात तसे नाही आहे, पण प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवला जातो। तसंच यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम राबवला जातो की विद्यार्थ्यांच्या गरजू आणि लोकांच्यासाठी हा कार्यक्रम साहेबांनी राबवलेला आहे। त्यांचं या 14 गावांच्या वतीने खूप खूप आभार। मोठ्या प्रमाणात 14 गावांमध्ये वह्या वाटप करण्यात आलेलं आहे। किती वह्या वाटल्या आणि कुठे कुठे वाटल्या जाणार काय माहिती आहे? 14 गावात नाही साहेब, तर पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये 10 लाख वह्या वाटलेल्या आहेत आमच्या खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि 5 लाख वह्या आपले आमदार कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी वाटलेल्या आहेत। तसेच आमच्या 14 गावातही त्यांनी आम्हाला जवळजवळ 30-35 हजार वह्या दिलेल्या आहेत आमच्या इथे वाटण्यासाठी। प्रत्येक मुलाला शाळेमध्ये आहे त्याला 12-13 वह्या एकाला येणार आहेत प्रत्येकाला। सर्व मुलं खुश आहेत आणि शिवसेनेचं कार्यच असं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यामुळे इथे जो वह्या वाटतो तरी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करणार नाही। नमस्कार, मी गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी या शाळेची मुख्याध्यापिका आहे। आज इथे हा जो वह्या वाटपाचा कार्यक्रम जो झाला याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच खूप आनंद ओसाडून जात आहे। जसं श्रीकांत साहेबांचं कार्य आणि आदरणीय मोरे साहेबांचं कार्य 14 गावामध्ये आहे, त्याचप्रमाणे ही शाळा जरी सेल्फ फायनान्स असली तरीसुद्धा या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जो वह्या वाटपांचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मी त्यांचे शतशः आभारी आहे। त्याचप्रमाणे आदरणीय माननीय सविता सांगळे मॅडम इथे उपस्थित राहून त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी त्यांची शतशः
संदीप पाटील उत्तरशू यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. तसेच माननीय भरतभाऊ भोईर संघटना कल्याण ग्रामीण यांचे स्वागत माननीय किसन जाधव सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री प्रेम पाटील वाकलन त्यांच्या हातात वया दे नाही जरा आता सर्वांनी इकडे बघा, सर्वांनी इकडे बघा.